कॅप ऑप्शन पार्ट 2. ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 लॉक केल्यानंतर कॅप ऑप्शन्स पार्ट 2 विद्यार्थ्यांना भरता येईल. या व्हिडिओमध्ये कॅप ऑप्शन्स पार्ट 2 कसा भरावा याची माहिती आपण घेऊयात. डाव्या मेनूतील कॅप ऑप्शन पार्ट 2 वर क्लिक करावे. त्याखालील चूज स्ट्रीम अँड मीडियम वर क्लिक करावे. स्क्रीनवर विद्यार्थ्यांचे 10th स्टँडर्ड एक्झामिनेशन डिटेल्स दिसू लागतील. त्याखाली तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे व तुमचे मीडियम सिलेक्ट करावयाचे आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केले की चूज ज्युनियर कॉलेजचे पेज ओपन होईल. तुम्ही निवडलेली स्ट्रीम व मीडियम येथे तुम्हाला पाहता येईल. तुम्हाला महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील तसेच त्या जिल्ह्यातील निवडक एरिया मधील तसेच वेगवेगळ्या स्ट्रीम स्टेटसप्रमाणे, कॉलेज टाईपप्रमाणे, कॉलेज नावाने, कॉलेजच्या UDIS कोडप्रमाणे आणि बायफोकल सब्जेक्टप्रमाणे कॉलेज शोधता येईल. फिल्टर सिलेक्ट करून सर्च ज्युनियर कॉलेजवर क्लिक केले की ज्युनियर कॉलेजची लिस्ट खाली दिसू लागेल. तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड पण करता येईल. लिस्टमधील जो चॉईस कोड तुम्हाला तुमच्या प्रेफरन्समध्ये ॲड करायचा असेल तो तुम्ही ॲड करू शकता. कॉलेजच्या नावापुढे ॲड, इनटेक आणि डिटेल्स हे 3 टॅब आहेत. त्यातील इनटेकवर क्लिक केले की चॉईस कोडमधील इनटेक तुम्हाला पाहता येईल. टोटल सीट्स, मायनॉरिटी कोटा सीट्स, मॅनेजमेंट कोटा सीट्स, इन-हाऊस कोटा सीट्स, कॅप सीट्स तसेच कॅप सीट्स कॅटेगरी वाईज तुम्हाला पाहता येतील. डिटेलवर क्लिक केले की कॉलेजचे डिटेल पाहता येतील. ॲडवर क्लिक केल्यानंतर त्या चॉईस कोडचे कॉलेज प्रेफरन्स टेबलमध्ये ॲड होईल. अप ॲरोने तुम्हाला प्रेफरन्स वर सरकवता येईल व डाऊन ॲरोने प्रेफरन्सचा सिक्वेन्स खाली सरकवता येईल. प्रेफरन्स डिलीटसुद्धा करता येतील. मॅक्झिमम 10 प्रेफरन्सेस तुम्हाला भरता येतील. प्रेफरन्सेस ॲड केल्यावर सेव्ह चॉईसेसवर क्लिक करून प्रेफरन्सेस सेव्ह करायला विसरू नका. त्यानंतर ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे. लॉक ऑप्शन फॉर्मवर क्लिक करावे. तुमचा पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म 1 आणि 2 तुम्हाला येथे पाहता येईल. त्यानंतर तुम्हाला खाली दिलेले डिक्लरेशन चेक करून लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्सेसवर क्लिक करून ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे. दिलेल्या मुदतीत तुम्ही कितीही वेळा फॉर्म लॉक आणि अनलॉक करू शकता, परंतु अनलॉक केलेला फॉर्म लॉक करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये कॅप ऑप्शन फॉर्म 2 कसा भरायचा याची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये कोटा चॉईसेस पार्ट 2 कसा भरावा याची माहिती आपण घेणार आहोत.